मित्रांनो नमस्कार. OTT न्यूज मराठीमध्ये मी श्रीधर ढगे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहितच आहे की नगरपालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाअंतर्गत आज अर्ज छाननीचा दिवस होता आणि या छाननीमध्ये काही अर्ज बाद झाले आहेत. त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीकडून सविता ज्योतिराम नितोने यांचा अर्ज होता. हा अर्ज छाननीत बाद झालेला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची जी दावेदारी होती किंवा जागा वाटपात जर ही जागा वंचित बहुजन आघाडीला सुटली असती तर कदाचित वंचितचा उमेदवार हा नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असता. मात्र आता वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे. त्यामुळे स्मिता किशोरप्पा भोसले हे उमेदवार काँग्रेस आणि वंचितकडून निवडणुकीत असतील. दुसरीकडे एकूण 11 अर्ज जे आहेत हे नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाले होते. मात्र त्यातील काही अर्ज जे आहेत तेच आता कायम राहणार आहेत आणि 21 तारीख ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानुसार जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 21 तारखेनंतर रिंगणात राहतील तेच अंतिम उमेदवार असतील. सध्या खामगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 7 अर्ज किंवा 7 नावे कायम राहतील असे चित्र आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून अपर्णा सागर फुंडकर, काँग्रेसकडून स्मिता किशोरप्पा भोसले, तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चेतना संजय शर्मा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मनीषा अमोल बिचारे, इंडियन नॅशनल लीग या पक्षाकडून शिरीन पठाण आणि अपक्ष म्हणून अनिता देशपांडे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. अनिता देशपांडे ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आहेत. मात्र त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली होती. त्यांना ती उमेदवारी दिल्या गेली नाही. त्यामुळे त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. 21 तारखेपर्यंत त्यांचा अर्ज कायम राहतो की त्या माघार घेतात हे 21 तारखेनंतरच कळेल. तरी सुद्धा एकंदरीत चित्र पाहता 6 ते 7 उमेदवार जे आहेत हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात आहेत आणि प्रमुख लढत ही 3 पक्षामध्ये आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. तसेच शिवसेनेच्या वतीने सुद्धा एक इथं उमेदवार दिला गेलेला आहे. अश्विनी रवी माळवंदे हा हिंदुत्ववादी चेहरा शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक रिंगणात आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची राज्यात युती असली तरी इथं मात्र दोन्ही पक्षांनी वेगळी चूल मांडलेली आहे. शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेला आहे आणि अनेक प्रभागांमध्ये सुद्धा त्यांचे स्ट्रॉंग कॅन्डिडेट जे आहेत हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी निश्चितच भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत राहणार आहे. तर शिंदे गटाच्या उमेदवारांसोबत काही समझोता होते की शिंदे गटाचे उमेदवार स्टँड राहतात किंवा अन्य पक्षासोबत युती करतात, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने बरेच इतर पक्षातील उमेदवार जवळ केले आहेत. जसे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आनंद गायगोड यांनी राजीनामा दिला होता. त्यांना वार्ड क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण आयलानी हे उमेदवार असतील. आता खामगाव नगरपालिकेचा निवडणूक प्रचार जो आहे हा चांगला शिगेला पोहोचलेला आहे. आज सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. काका मौलींच्या समाधी स्थळापासून भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे आणि आता टप्प्याटप्प्याने जी आहेत प्रचार तोफा ज्या आहेत या शहरात धडावणार आहेत. 21 तारीख ही अर्ज मागे घेण्याची तारीख जरी असली तरी जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार निश्चित झालेले आहेत आणि त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी 6 ते 7 उमेदवार हे रिंगणात राहतील आणि प्रमुख जे उमेदवार 3 ते 4 उमेदवार आहेत यांच्यात लढत होणार आहे. आणि खरी लढत जी आहे की अमरासमोर जी लढत म्हटलं जाते ती फुंडकर आणि किशोरप्पा यांच्यात होणार आहे असे सध्या तरी मानलं जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा शिवसेना शिंदे गट आपली ताकद किती दाखवतो यावर पुढील लढतीचे चित्र राहणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत आपण पाहिलं की अनेक नवीन चेहरे जे आहेत हे नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत आणि अनेक जुने चेहरे जे आहेत त्यांनी स्वतःला निवडणुकीपासून बाजूला ठेवलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सानंदा परिवारातील एकही उमेदवार हा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदासाठी यावेळेस उभा नाही. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे माजी नगर उपाध्यक्ष आणि एक मोठं नाव आहे संजय मुन्ना पुरवार, हे सुद्धा निवडणूक लढवत नाही आहेत. त्यांनी नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज भरलेला नाही. वंदे मातरम मंडळाच्या माध्यमातून त्यांचं मोठं कार्य आहे आणि भारतीय जनता पार्टीचे एक स्टार प्रचारक म्हणून ते खामगावात ओळखले जातात. मुन्ना पुरवार यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही, त्यामुळे त्यांची कुठेतरी नाराजी होती का, कारण त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी मागितली होती. मात्र ती उमेदवारी त्यांना मिळाली नाही आणि सागर फुंडकर यांच्या पत्नी अपर्णा फुंडकर यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे मुन्नाभाऊ पुढे नाराज आहेत का
याची आम्ही थोडी खातरजमा केली असता मुन्ना भाऊ यांनी आम्हाला सांगितले की मी कुठेही नाराज नाही, उलट जी पक्षाची जी इतर मंडळी आहे ती निवडणूक लढवत आहे, त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या प्रचाराची मोठी धुरा जी आहे ते मी निवडणुकीमध्ये सांभाळणार आहे असं मुन्ना भाऊ यांनी सांगितलं. आणि शहरामध्ये एक मोठी प्रचाराची जबाबदारी ही मुन्ना पुरवाड सांभाळणार आहेत. आणि जर भाजपाची सत्ता नगरपालिकेत आली तर निश्चितच त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपालिकेत घेतला जाईल असा सुद्धा एक मतपुरावा आहे. तर आगामी काळात या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यासोबत घेऊन येऊच. विशेष म्हणजे यावेळेस बरेच राजकीय पक्ष जे आहेत ते मैदानात आहेत. राज्यात युती आघाड्या असलेले पक्ष सुद्धा सोबत नाहीत, त्यामुळे मतांचं विभाजन फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि आपण काल सांगितलं त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने जवळपास 7 उमेदवार जे आहेत हे मुस्लिम समाजाचे उभे केले आहेत. त्यामध्ये 3 उमेदवार बर्डे प्लॉट भागातून प्रभाग क्रमांक 17 मधून 3ही उमेदवार हे कमळ या निशाणीवर लढणार आहेत. आणि उर्वरित 4 उमेदवार आहेत, त्यातील मस्तान चौक आणि वार्ड क्रमांक गुलजम्मा शाह यांचा जो वार्ड आहे प्रभाग आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काही मुस्लिम उमेदवार यांना पुरस्कृत केलेला आहे. त्यामुळे ही जी निवडणूक आहे अत्यंत अटीतटीची आहे. आणि आपण काल सांगितलं त्याप्रमाणे खुद्द कामगार मंत्री यांच्या घरातील उमेदवार हा निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्यावर पक्षातील काही कार्यकर्ते कोणी किंवा शहरातील काही विरोधकांनी घराणेशाहीचा आरोप केला होता, मात्र तो आरोप स्वतः कामगार मंत्री यांनी काल खोडून काढला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की पक्षाकडे 12 जणांनी उमेदवारी मागितली होती. नगराध्यक्ष पदासाठी 12 जण तोडीस तोड उमेदवार होते, मात्र पक्षात लोकशाही आहे आणि कार्यकर्त्यांनीच एकमुखी मागणी केली की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा फुंडकर परिवारातून असला पाहिजे. त्यांनी हेही सांगितलं की आमची कुठेही निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, मात्र शेवटी कार्यकर्त्यांची मागणी जी आहे टाळता येत नाही. आणि ही निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याने मोठी जबाबदारी आहे जी फुंडकर परिवाराने उचललेली आहे. आणि नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लावलेली आहे. दुसरीकडे ज्या काही उमेदवारांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली नाही ते नाराज आहेत का अशी सुद्धा एक चर्चा होती. भारतीय जनता पार्टीकडे ज्या 12 उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती त्यापैकी म्हणजे कुणालाच उमेदवारी मिळालेली नाही, त्यामुळे काही लोक नाराज आहेत का अशी सुद्धा एक चर्चा खामगावत होती. यात एक प्रमुख नाव होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अमोल अंधारे यांचे. आम्ही अमोल भाऊशी सुद्धा संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी संघटनेचा कार्यकर्ता आहे, मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पण ती मला मिळाली नाही, पण आता जो कोणी उमेदवार पक्षाने दिलेला आहे मी त्याचंच काम करेल असं अमोल भाऊनी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कशा लढती होतात आणि नगरपालिकेत आपलं कसं चित्र राहते, कोणता उमेदवार बाजी मारतो, हे सर्व जे काही आहे ह्या घडामोडी आणि दररोज बदलणारी समीकरणं ही सर्व माहिती घेऊन आम्ही तुमच्या समोर रोज येतच जाऊ. अजून तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण नगरपालिकेच्या महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तुम्ही जर आमचं चॅनल फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकचं पेज फॉलो करा, आणि जर युट्यूबवर पाहत असाल तर युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. इंस्टाग्रामला जर तुम्ही पाहत असाल तर इंस्टाग्रामचं पेज फॉलो करा, कारण महत्वाच्या अपडेट आम्ही तुम्हाला नेहमी देत राहू. आणि तुमचा जर कोणता व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तर आमचा जो स्क्रीनवर प्ले होतोय हा नंबर तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला ऍड करा, किंवा तुम्ही कोणा ग्रुपमध्ये नसाल तर या नंबरवर हाय पाठवा, आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये ऍड करू. पुन्हा एकदा विनंती करतो, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा OTT न्यूज मराठी. धन्यवाद.